अक्षय हा एक IT इंजिनियर पुण्यातील हिंजवडी भागात राहायचा. त्याचा स्वभाव असा होता की कुठेही अन्याय झाला की त्याला लगेच राग यायचा. अक्षयच्या ऑफिसच्या खालीच एक म्हातारी आजी सखूबाई भाजी विकायला बसायच्या. त्यांचे वय 70च्या आसपास होते, पण तरीही त्या ताजी भाजी विकायच्या. अक्षय नेहमी त्यांच्याकडूनच भाजी घ्यायचा, पण त्याला एक गोष्ट खटकायची. जेव्हा कधी अक्षय भाजीचे पैसे देताना पेमेंट करायला फोन काढायचा, तेव्हा तेव्हा आजी त्यांच्या गळ्यात लटकवलेला एक QR कोड पुढे करायच्या. अक्षयने स्कॅन केल्यावर त्यावर नाव यायचे जीवन हॉस्पिटल ट्रस्ट. अक्षयला शंका यायची, एखाद्या भाजीवाल्याच्या खात्याचे नाव हॉस्पिटलच्या नावाने कसे असू शकते? त्याला वाटले नक्कीच एखादा दलाल किंवा एजंट या आजीला फसवत असावा. तिच्या कमाईचे पैसे परस्पर हॉस्पिटल किंवा ट्रस्टच्या नावाखाली लाटत असणार आणि या अडाणी म्हातारीला काहीच समजत नाही. एका संध्याकाळी मात्र अक्षयला राहावले नाही. त्याने भाजी घेतली आणि स्कॅन करताना पुन्हा तेच नाव आले. अक्षय चिडला. तो आजींना म्हणाला, आजी तुम्हाला समजते का? हा कोड तुमचा नाही. तुमचे पैसे दुसऱ्याच कोणाला जात आहेत. कोण आहे हा एजंट? त्याला पैसे का देत आहात? सखूबाई घाबरल्या. त्या म्हणाल्या, नाही बाळा, एजंट नाही कोणी. तू पेमेंट कर बाबा. अक्षय म्हणाला, नाही, मी नाही करणार. जोपर्यंत तुम्ही मला खरे काय आहे ते सांगत तोपर्यंत. हा काय घोटाळा आहे? मी तुम्हाला पैसे देणार नाही आणि उद्या पोलिसात तक्रार करायला जाणार आहे की एक म्हातारी फसवली जात आहे. पोलीस शब्द ऐकताच म्हाताऱ्या सखूबाईच्या हातातली भाजी खाली पडली. त्या रडू लागल्या. त्या म्हणाल्या, नको रे बाबा, पोलिसात नको जाऊ, सांगते तुला खरं. सखूबाईने पदराने डोळे पुसले आणि म्हणाल्या, बाळा, हा कोड माझा नाही आणि मला पैसे मिळत नाहीत. हा कोड समोरच्या जीवन हॉस्पिटलच्या खात्याचा आहे. अक्षय गोंधळला. पण का? तुम्ही दिवसभर उन्हात बसून कष्ट करता आणि पैसे हॉस्पिटलला का बरं? सखूबाई म्हणाल्या, माझा 6 वर्षांचा नातू आहे मनोज. त्याचे आईबाप कोरोनात गेले. तेव्हापासून तो माझ्या जवळ आहे. 6 महिन्यांपूर्वी त्याच्या दोन्ही किडन्या निकाम्या झाल्या आहेत. त्याला आठवड्यातून 2दा डायलिसिस करावं लागतं. माझ्याकडे तर पैसे नाहीत रे बाळा. मी डॉक्टरांच्या पाया पडले. तेव्हा तिथल्या एका चांगल्या डॉक्टरने सांगितले की आजी, उपचाराचा खर्च ट्रस्ट करेल, पण औषधांचा खर्च तुम्हालाच करावा लागेल. त्यांनीच मला हा बोर्ड बनवून दिला. मी गिऱ्हाईकाला सांगते की यावर पैसे टाका. यातून जेवढे पैसे जमा होतात ते थेट हॉस्पिटलकडे जातात आणि त्यातून माझ्या नातवाची औषधे येतात. माझे काय रे, मी दिवसभर एक वडापाव खाऊन जगू शकते. पण जर मी इथे रोख पैसे घेतले तर मला खाण्याचा मोह होईल आणि मी ते पैसे खाण्यावर खर्च करीन. म्हणून मी ठरवले आहे की हातात पैसा घ्यायचा नाही. जे येईल ते थेट नातवाच्या जीवासाठी जाईल. हे ऐकून अक्षय सुन्न झाला. त्याला वाटत होते की आजी फसवल्या जात आहेत, पण इथे तर त्या एका योद्ध्यासारख्या लढत होत्या. स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन पैशाला स्पर्शही न करता त्या फक्त एका QR कोडच्या भरोशावर नातवाचा जीव वाचवत होत्या. अक्षयने शांतपणे आपला फोन खिशात ठेवला. त्याने आजींना विचारले, आजी, नातवाचे ऑपरेशन करायला एकूण किती खर्च येईल? आजी म्हणाल्या, डॉक्टर म्हणाले 5 लाख लागतील. आतापर्यंत मी 10,000 जमा केले आहेत. मरेपर्यंत जमवीन मी, पण नातवाला वाचवेन. अक्षयने आपल्या ऑफिसच्या ग्रुपवर आणि मित्रांना हा प्रसंग मेसेज केला. आजींचा फोटो आणि तो QR कोड व्हायरल झाला. पुढच्या 24 तासात त्या QR कोडवर 5 लाख नाही तर 15 लाख रुपये जमा झाले. दुसऱ्या दिवशी अक्षय जेव्हा भाजी घ्यायला गेला तेव्हा आजी तिथे नव्हत्या. त्या हॉस्पिटलमध्ये होत्या. मनोजच्या ऑपरेशनची तयारी चालू झाली होती. अक्षय तिथे गेला. त्याला पाहता सखूबाईंनी त्याचे पाय धरले. म्हणाल्या, बाळा, तू देवदूत बनून आला आहेस. आज माझ्या नातवाला नवीन आयुष्य मिळाले. अक्षयने आजींना उठवले आणि म्हणाला, आजी, मी देवदूत नाही, तुम्ही आहात. ज्यांनी शिकवले की तंत्रज्ञान फक्त चॅटिंगसाठी नाही तर कोणाचा जीव वाचवण्यासाठी सुद्धा वापरता येते. आपण अनेकदा समोरच्या गोष्टी पाहून चुकीचे अंदाज लावतो, पण त्यामागे एक मोठे सत्य असू शकते. तंत्रज्ञानाचा वापर जर चांगल्या मनाने केला तर एका क्लिकवर कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते. मदत करायला खिसा नाही तर मन श्रीमंत असावे लागते.